काय झालं? अगं सगळं काय झालं? मी छबू कुठायची चुका? चिचोक्याची लई याद येत होती बघ आज. त्याचा भोवरा सापडला. आणि तू कुठे निघालीस? पडीबीला सरबत आणायला. आणि चिचोक्याच्या नावाने एवढं का घाबरलीस? भूत? अगं भूत बीत काय नसते बघ, उगा घाबरतीस तू. नाही, भूत आहे, भूत आहे, भूत आहे, भूत आहे. अशी का बोलत होती? या बया, घाबरलो की ग. सगुणा मावशीला घाबरू नको म्हणालास आणि आता स्वतःच घाबरलास. चिचोक्याचा भोवरा सापडला बघ. चिचोक्याच्या नावानं जरा जादाच घाबरली नाही सगुणा मावशी? मला बी तेच कोडं पडले बघ. हिरा, पार दिवे लागणी पत्तर घरात नव्हतीस, कुठे गेलतीस? खंडेराव सरदारांच्या वाड्याकडं. सरदार येऊ का? या बिनीवालेजी, असं का अचानक कसं येणं केलं? हो, परिस्थितीच तशी आलीये खंडेरावजी. हो, त्या पिशाच्यानं पार धुमाकूळ घातलाय पुण्यात. बघावं तिकडे त्यांच्याच गोष्टी, आपल्याच घरात झोपण्याची चोरी. ते खरंय मला. हो, काहीतरी बंदोबस्त करावायच हवा त्या पिशाच्यांचा. झोपायचा वखत झाला, घ्या बरं एवढी गुटी. बाळाजीराव, आता आपणच सांगावं यांना. राहू द्या की. अहो, एक दिवस बुटी नाही खाली तर काही बिघडणार आहे का? अहो, यांनी जर बोकाड पसरलं तर आपल्याला रात जागत काढावं लागेल. त्याचं काय आहे बिनीवालेजी? आमचं बाळाजीराव रोज रात्री झोपेच्या आधी मधाची बुटी खात्यात. हो का? पण आज त्यांना नको असेल तर आम्हाच द्या. बुटी फार आवडती हा आम्हा. आणि त्यात मधाची असेल तर फार उत्तम. नाही ना, नाही ना, आमची आहे बुटी. नाही ना. अहो, पण बाळाजी तुम्हाला नकोय ना, मग वाया जाण्यापेक्षा आम्ही घेतो ती. नाही ना, नाही ना, आमची आहे बुटी. आम्ही खाणं, आम्ही खाणं, आम्ही खाणं. बिनीवालेजी, हे आम्हाला जमलं नाही, ते तुम्हाला फाटक्यात जमलं. हो, लहान मुलास वागवण्याची खासी पद्धत आहे आमच्याकडे. अहो, आपली ही बुटी घ्यायची राहिली आहे बर का. आता तुम्ही आमच्या माग लागला वय. चला आलोच. बिनीवाले, असं तर तुम्ही बसा निवांत, आम्ही जरा आलोच. बाळाजीराव
आम्हास नकोय ते. घ्या, घ्या, घ्या. हा? नवी खेळणी वाटत. वा 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 वा. नाही 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 नाही, आम्हास नकोय ते. अरे आम्ही काय खेळणी फोडणार दुष्ट आहोत का? त्या कोतवालानं फोडली तुझी खेळणी तरी काही सापडलं नाही, कारण आमचे बाळाची हुशार आहे. आम्ही ते आधीच काढून ठेवलं होतं. काय काय काढून ठेवलं होतं आधी? हार बीर तर नाही हाती लागला ना बाळाजींच्या? आम्ही नाही सांगणार. आमच्या बाळाजी हुशार आहे ना म्हणून काढून ठेवलं, नाही तर त्या कोतवालनी घेऊन घेतलं असतं ना ते. माझी माझी सगळी खेळणी तोडली. कोतवाल आहेच दुष्ट. आपण आता जर का त्यांनी तुला त्रास दिला ना तर आम्ही स्वतः त्यांना शिक्षा देऊ. त्याला त्याला माकड बनव, माकड. बनव बनव बनव, तू सांगशील ते बनव आम्ही. फक्त तू हे सांग, हार कुठे आहे? कुठे तू हार? आम्ही नाही सांगणार तुम्हाला. आम्ही फक्त खेळणीवालीला सांगणार. त्यामुळे ना खेळणी देणार आहे आणि आम्ही हार कुठे ते तिला सांगणार. तुम्ही खेळणीवालीला ओळखता? ती वाड्यात येते, ती मागच्या बागेत येते. ती ना आम्हाला लाडू देणार आहे. आम्ही पण देऊ तुला लाडू, आम्ही पण देऊ. सांग सांग, कशी दिसती ती खेळणीवाली? मस्त गोरी गोरी. आणि तुम्ही जर कोणाला सांगितलं मी कोण आहे तर तुम्हाला तुमच्या आईची शपथ. शपथ मोडली तर माणूस मरत. मग मोडणार नाही ना? नाही नाही नाही, आम्ही नाही सांगणार. आम्ही नाही सांगणार, नाही सांगणार. आम्ही तुला खूप सारी खेळणी देऊ. सांग सांग, हार कुठे? सांग. आम्ही नाही सांगणार. आम्हाला आमच्या आईला आवडते. नाही ना, आम्ही नाही सांगणार. नाही आम्ही नाही सांगणार. आम्ही नाही सांगणार. आम्ही नाही. बाळाजी हार सांगा. चला, एवढे तर कळले की हार बाळाजी रावांकडे आहे. आता हे फरी सेठना सांगतो, म्हणजे फरी सेठ खुश होतील. बिणीवाले, मागच्या वक्ताला जसं आपण भूताला मडक्यात डांबून ठेवलं होतं तसंच या वक्ताला बी करायला पाहिजे. आपण असं करू, सगळ्यांची बैठक बोलवू. हो हो, बोलव, अवश्य बोलव. पण आम्हाला आता एक महत्वाचे काम आहे, आपण नंतर बोलू. तो कैसी चल रही है हीरा की शादी की तैयारियां? हुजूर, हमें खबर मिली है कि बाल कृष्ण की पालकी के बाद हीरा और बाजी की शादी हो रही है. नाही हुजूर, गलत खबर दिली कोणीतरी तुम्हाला. हाँ, खबर गलत भी हो सकती है. हुजूर, आप बस थोड़ा सा सब्र कीजिए. चंद्रा बाई, हम व्यापारी हैं. सब्र तो हमारी रग रग में शामिल है. अब हम तुम्हारी मजबूरी समझ तो सकते हैं लेकिन उसके लिए कुछ कर नहीं सकते. और एक बात अच्छी तरह से अपने जहन में डाल लो, हम जितना देते हैं उससे दुगना वसूल करना भी बखूबी जानते हैं. आखिर व्यापारी है ना. जी. अब हीरा हमारे सब्र का इम्तिहान ले रही है. आज तक हमने जो भी दौलत अदा की वो सिर्फ तुम्हारी जुबान पर भरोसा करके. अगर तुम अपनी जुबान से मुकर गई तो
तुम्हारी सारी इज्जत खाक में मिल जाएगी चंद्रा भाई। अब तुम्हारी इज्जत सिर्फ और सिर्फ हीरा के हाथ में। तो जाओ समझाओ उसे, और ठीक से समझाना, वरना इसकी बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी तुम्हें। कीमत? कीमत भाई, हीरा के लिए आज तक हम तुम्हें जो भी देते रहे हैं वो सब हमें वापस करना पड़ेगा, और वो भी सूद समेत। जरा सोचो चंद्राबाई, हमारे दिए हुए नजराने, हीरे, मोती, जवारात, अशरफियां, ये सब तुम हमें वापस कर पाओगी? नहीं हुजूर, उसकी नौबत नहीं आएगी। आने भी मत देना, वरना सह नहीं पाओगी। आप बस हमें थोड़ी और मोहलत दीजिए। दो दिन, अब इससे ज्यादा मोहलत हम नहीं दे सकते चंद्रा भाई। हुजूर, लेकिन सिर्फ 2 दिन में? एक बार जो हमने कह दिया सो कह दिया चंद्रा भाई। अब आगे तुम देखो। जी, हम पूरी कोशिश करेंगे हुजूर, आपको मायूस नहीं होने देंगे हम। आप बिल्कुल फिक्र मत कीजिए। नहीं, हम क्यों फिक्र करें? फिक्र तो अब तुम्हें करनी चाहिए चंद्रा भाई। चंद्रा भाई, लगता है तुम्हें जो कहना था वो तुमने कह दिया, और हमें जो कहना था वो हमने भी कह दिया। जी, हमने जो कहा है वो याद रखना। क्या हुआ होने वाले पेशवा जी, कोई भूत देख लिया क्या? ये चेहरे का रंग क्यों उड़ा हुआ है? हुजूर, खबरच अशी आहे, हार आणि खेळणीवाली याचा छडा लागला. क्या? हुजूर, हार आणि खेळणीवाली दोघांचा छडा लागला. तो खंडेराव सरदारांचा मुलगा आहे ना बाळाजी, त्या सगळं माहिती आहे. अहो, आम्ही त्याला भेटून त्याच्याकडनं जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं अर्धवटच माहिती दिली. हो, आम्ही आता परत त्याला भेटून सगळी माहिती आणतो. आपण निश्चिंत असावे हुजूर. अगर तुम्हारे बस की बात होती तो पूरी जानकारी लेकर आते। लगता है अब हमें ही उस मोटे से मिलना पड़ेगा। हमें किसी भी हाल में वो खिलौने वाली चाहिए। जाओ और उस बालाजी से हमारी बातचीत का इंतजाम करो। हुजूर, अगर तुम सच कह रहे हो तो चिंतामणि हार और वो खिलौने वाली अब हमसे ज्यादा दूर नहीं। हे रे, ठीक आहे लाडू. आणि आज अचानक लाडवाचं काय? कशाला पाहिजेत? काल रात्रीचं बोलणं विसरलास का? आज आपल्याला बाळाजीरावांना भेटायला जायचंय. हार कुठे हे कळलंच पाहिजे. पण बाळाजीराव बोलतील? हो, पण तू जरा लांब थांब, मी जाऊन बोलेन त्यांच्याशी. होय. शबू, अगं दिवसा ढवळ्या तरी दरवाजात चल का उगा आपलं कायम चोरासारखं.
ही हार चोरी मिटली की सगळ्या चोऱ्या बंद. मग आहेच की दरवाजा. मग पुन्हा अशी चोरी नाही. मग जाऊ की या दरवाजानं. चालते. चल. 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 भाजी हा झालं का तुझं? होय. चल दिसा उजेडीत जाऊन येऊ. दादा जास्तच बोडक्या डोक्यानं कुठे येत आहे पाहुण्यांच्या घरी? हा? फेटा बांधून घ्या की. अरे बांधला की आहे का? मला वाटलं बांधलं. हसतो काय? कुठे माझा पेटा? दाद्या अरे किती विसरायचं ते. लगीन झालं असतं तर बायकोला बी कुठतरी विसरून आला असताच बघ. अगं म्हणून तर केलं नाही ना. हा अक्का या कावेरीचं लगीन आहे ना आपलं एकदम दणक्यात करायचं. हा? अरे लाजली वा म्हणजे लाजता बी येतं म्हणायचं. हा? शिलेदार आज तुम्ही बांधा आम्हाला पेटा. हा? मस्त रे पट्ट्या. हा दाद्या नवा पोरगा बघायला निघालायस तेव्हा तिथं नीट बोलणी कर म्हणजे झालं. नाहीतर नेमकं काय बोलायचं तेच विसरशील. असं कसं इसर? अगं कावेरी आता माझी लेख आहे पोरी. त्यासाठी राजकुमार शोधून आणतो बघ. हा. निघू. नाही घ्या आता हा. आठवण करून दे र. आणि वय आता कावेरीचं ठरलं की बाजी तुझी बारी आहे. तुम्ही लवकरच सून आण बघ घरात. येणार. अगं तुझी सून एका पायावर तयार आहे घरात येण्यासाठी. हा दादाजी चला चला सांगू दे ना. चला की. सांगून टाकू ना. ए दाद्या अरे तुझ्या तोंडात गुळ पडू दे ना. तुला तुझ्या मनासारखा नवरा मिळू दे ग बाय. आणि तुला तुझी सून. हे घे चबू मामा. आणि जरा भरभर चाल की. हरणीचं पाय तुला दिल्यात देवानी, मला नाही. जरा दम खाऊन चाल की. किलेदार देवासारखं भेटलं बघा. जाता जरा दम खातो बाई. तुम्ही बोला जरा जादा दमाने बोला. जादा बोला म्हणजे मला जादा दम खाता येईल. जादा बोलायला येळ नाही आमच्याकडे. लगीन ठरवायला चालू आम्ही. हिरे बडी बीकडे निघाल्यात बघ. लईच मनावर घेतलंय तुम्ही लग्नाचं. नाही नाही तुम्ही समजता तसं काय नाही. वय बावून खेळत नाही. दुसरीकडे चाललो आम्ही. दुसरीकडं कुठं? पोरी ते महत्वाचं नाही. बाजीचं लगीन महत्वाचं. याच्या लग्नात ना असणार आहे मी. तर धावपळ करायला ना. करा. हवी तेवढी घाई करा. मला काय? आता तुला चिडाय काय झालं? मग चिडू नाही तर काय. आता मी बघतेस तुम्ही कसे पुढे जाता ते.